नमस्कार. कालसारखेच अनेक कार्यक्रम आपल्याला आजही बघायला मिळणार आहेत. मी तुमचा जास्त वेळ घेत नाही. आपण लगेचच आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया. दुर्गे दुर्गट भारी तुझ विण संसारी, अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी. वारी वारी जन्म मरणाते वारी, हारी पडलो आता संकट निवारी. हे दुर्गा देवी माते, ह्या कोरोना नामक महिषासुर राक्षसाचा वध करून आमचे रक्षण कर, आमचे रक्षण कर. वत्स, तू घाबरू नकोस. मी तेवढ्यासाठीच या पृथ्वीवर अवतरली आहे. हा बघ, मी करते त्याचा वध. दुर्गा देवीचा उदो उदो, दुर्गा देवीचा उदो उदो, दुर्गा देवीचा उदो उदो. नमस्कार, मी संध्या हेमंत चिटणीस. मी व्हॉलिनवर मेरा साया साथ होगा आणि रात के हमसफर ही 2 गाणी सादर करत आहे.
नमस्कार, माझं नाव निसर्ग आपटे आणि मी तुमच्यासमोर बर्फी या मूवीमधील आशिया हे गाणं सादर करत आहे. इतनी सी हंसी, इतनी सी खुशी, इतना सा टुकड़ा चांद का, ख्वाब के तिनको से चल बनाए आशिया. इतनी सी हंसी, इतनी सी खुशी, इतना सा टुकड़ा चांद का, ख्वाब के तिनको से चल बनाए आशिया. दबे दबे पाँव से आए होले होले जिंदगी, होठों पे कुंडी चढ़ा के हम ताले लगा के चल गुमसुम तराने, छुप के गाए आधी आधी बाट ले. आजा दिल की ये जमी, थोड़ा सा तेरा सा होगा, थोड़ा मेरा भी होगा, अपना ये आशिया. इतनी सी हंसी, इतनी सी खुशी, इतना सा टुकड़ा चांद का, ख्वाब के तिनको से चल बनाए आशिया. ना हो चार दीवारें फिर भी झरोखे खुले, बादलों के हो पर्दे, साखी हरी पंखा झरे. ना हो कोई तकरारे, अरे मस्ती ताके चले, प्यार के सिक्कों से महीने का खर्चा चले. दबे दबे पाँव से आए होले होले जिंदगी, होठों पे कुंडी चढ़ा के हम ताले लगा के चल गुमसुम तराने, छुप के गाए आधी आधी बाट ले. आजा दिल की ये जमी, थोड़ा सा तेरा सा होगा, थोड़ा मेरा भी होगा, अपना ये आशिया. इतनी सी हंसी, इतनी सी खुशी, इतना सा टुकड़ा चांद का, ख्वाब के तिनको से चल बनाए आशिया. इतनी सी हंसी, इतनी सी खुशी, इतना सा टुकड़ा चांद का, ख्वाब के तिनको से चल बनाए आशिया. थँक यू. कल्पना करा, तुम्ही एका मोठ्या जंगलात आहात आणि तुमच्या आजूबाजूला 4-5 अजस्त्र असे मोठे सिंह वावरत आहेत आणि तुम्ही या 4-5 रानटी आणि हिंस्र सिंहांच्या बरोबर तुम्ही 1-1.5 किलोमीटर चालताय आणि जवळजवळ 1 तास तुम्ही त्यांच्या बरोबर घालवताय, अगदी जवळून. तुम्हाला वाटेल अशक्य आहे, पण नाही, हे शक्य झालंय साऊथ आफ्रिकेमध्ये. जोहान्सबर्ग पासून साधारणपणे 110 किलोमीटर म्हणजे 1.5 तासाच्या अंतरावर उटुकुला लायन कन्झर्वेशन सेंटर आहे. इथं वॉक विथ द लायन ही ऍक्टिव्हिटी आहे. अतिशय वेगळ्या प्रकारची आणि दुर्मिळ स्वरूपाचे हे ॲडव्हेंचर आहे. मी याचा अनुभव घेतलेला आहे. हा अतिशय थ्रिलिंग आणि सनसनाटी अनुभव मी आज तुमच्या समोर शेअर करणार आहे. पहा. So we are closely and cautiously following the lions. Look at the big cats. Oh, they have released big cats now. Come on. Now we are walking with the lions. We'll walk for about 1 kilometer with these dangerous animals. Lion, the king of jungles. Watch. One has to be very careful.
Remember, they are not in the zoo. They are in their natural habitat. So a small mistake on our part can prove to be very disastrous. Look at those dangerous animals. Oh, come on, animals. Very, very close encounter with this cat. This is unbelievable. Look at it. Very thrilling. Watch. Oh, look at it. Oh, this is can't believe this can happen. This happens only in South Africa. Really, really unforgettable experience. Oh, that's great. Really, really amazing. Oh my God. I had very close encounter with a cup. Look at it. That cup attacked me. And its sharpness caused injury to my leg. You can see the injury to my leg from that cup. मित्रांनो, व्हिडिओ आणि माहिती जर आवडली तर कृपया आम्हाला कळवा. आणि तुम्हाला आणखीन काही याबद्दल माहिती हवी असेल तर कृपया माझ्या ईमेलवर कॉन्टॅक्ट करा. हा माझा ईमेल आय डी आहे. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. My name is Sahil Modak and today I will play Ajib Dasta. Thank you. Hello, my name is Suraj Modak. Today I am going to play Tujhe Dekha.
जोशी. मोरया गोसावी यांनी लिहिलेल्या पदांपैकी एक पद प्रथम नमो देवगणराजू आज मी इथे सादर करण्याचा प्रयत्न करते. प्रथम नमो देवगणराजू, प्रथम नमो देवगणराजू, देवी गौरीचा आत्मजू चतुर्भुज परशुध्वजू तो गणराज वंदू आता. प्रथम नमो देवगणराजू, उपांग श्रुती टाळ मृदुंग सारजा गायन करीती शुद्ध तेने. रंग उडविना नाविद गणराज माझा नृत्य करी. प्रथम नमो देवगणराजू, साही राग छत्तीस भार्या आलाप करी. सारजा माया धिदिदिदिगिड 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 नाचे गणराया रंग पहावया देव आले. प्रथम नमो देवगणराजू, ऐसा रंग बरवावोजा प्रसन्न होई तू विघ्नराजा. मोरया गोसावी म्हणे दास तुझा गणराज माझा नुपेक्षी रे. प्रथम नमो देवगणराजू, देवी गौरीचा आत्मजू चतुर्भुज परशुध्वजू तो गणराज वंदू आता. प्रथम नमो, प्रथम नमो, प्रथम नमो देवगणराजू. धन्यवाद. माझं नाव सानिका यादी आहे. मी आज तुम्हाला काही फेमस गाण्यांची मुखडे वाजवून दाखवणार आहे.
नमस्कार, मी रुजुता नकुल बंडगे, फ्लॅट नंबर 25 3B1 मध्ये राहते. मी बडा नटखट हे गाणं सादर करणार आहे. बड़ा नटखट है रे कृष्ण कन्हैया, का करे यशोदा मैया हो. बड़ा नटखट है रे ढूंढे री अखिया उसे चहुओ, जाने कहाँ छुप गया नंद किशोर. ढूंढे री अखिया उसे चहुओ, जाने कहाँ छुप गया नंद किशोर. उड़ गया ऐसे जैसे पुरवैया, का करे यशोदा मैया हो. बड़ा नटखट है रे आ तो है मैं गले से लगा लूं, लागे ना किसी की नजर मन में छुपा लूं. आ तो है मैं गले से लगा लूं, लागे ना किसी की नजर मन में छुपा लूं. धूप जगत है रे ममता है छैया, का करे यशोदा मैया हो. बड़ा
नटखट है रे। मेरे जीवन का तो एक ही सपना, जो कोई देखे तो है समझे वो अपना। मेरे जीवन का तो एक ही सपना, जो कोई देखे तो है समझे वो अपना। सबका है प्यारा हो सबका है प्यारा, बन से बजैया का करे यशोदा मैया हो। बड़ा नटखट है रे कृष्ण कन्हैया, का करे यशोदा मैया हो। बड़ा नटखट है रे। थैंक यू। ¿Quién eres tú? ¿Dónde has estado? He removido cielo y tierra y no te encontré. Y llegas hoy tan de repente y has sentido toda mi vida con tu querer. ना है समझा ना पहचाना जो तुमने मुझसे कहा है सेन्योरिटा, मगर फिर भी न जाने क्यों मुझे सुन के अच्छा लगा है सेन्योरिटा। No desvíes la mirada, quédate cerca de mí. मुझको बाहों में तुम घेरो समझी ना सेन्योरिटा। चाहत के दो पल बीत पाए दुनिया में भी कब रहता दोनों को दो हो जाए। भूले हम होता हम है क्या सेन्योरिटा। सुनो सुनो सेन्योरिटा कहते हैं हम क्या। Hola, yo soy Devki. Hola, yo soy Vagisha. Hola, yo soy Vareda. कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है कि जिंदगी तेरी जुल्फों की नरम छांव में गुजर ना पाती तो शादाब हो भी सकती थी। रंजो गम की शाही जो दिल पे छाई है तेरी नजर की शौ में खो भी सकती थी, मगर ये हो न सका।
अगर ये हो न सका अब तो ये आलम है कि तू नहीं तेरा गम, तेरी जुस्तजू भी नहीं। गुजर रही है जिंदगी कुछ इस तरह जैसे इसे किसी के सहारे की आरज़ू भी नहीं। कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है, कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है। Ladies and gentlemen, this one's for you, Mo. And for you, one, two, 3, 4. रूप तेरा सोना सोन तेरी पायल रूप तेरा सोना सोना सोन तेरी पायल छन छना छन ऐसे छन के कर दे सबको घायल। कह रहा आँखों का काजल इश्क में जीना मरना। Shava, shava, Maria say shava, shava, Maria say shava, shava, Maria say shava, shava. Yeah. क्या बोलती तू? क्या मैं बोलूं? सुनो आती क्या ठंडा क्या करूं आगे न ठंडाना। अरे घूमेंगे फिरेंगे नाचेंगे गाएंगे घूमेंगे फिरेंगे नाचेंगे और क्या करेंगे यार? अरे ऐश करेंगे और क्या? नखरा स्वैग सूट पटियाला शाही चुन्नी तेरी ब्लैक ओ मुंडे होके भरदे तेनू तक तक के नचे जदों हथ तू लाके उत्ते रख के। प्रॉपर पटोला नखरा स्वैग सूट पटियाला शाही चुन्नी मेरी ब्लैक ओ मुंडे होके भरदे मैनू तक तक के नचा जदों हथ मैं लाके उत्ते रख के। रब ने हुस्ना दी रखी कोई थोड़ नहीं गल्लां दी लाली नू मेकअप दी कोई लोड़ नहीं फुल गुलाब दे पुरने जनाब दे सौ लगे मम्मी दी मैनू तेरा कोई तोड़ नहीं। Yo, honey singer
रोने के ना कर तू मनमानी, सुनो कल रात की कहानी, पीली रेड वाइन मैंने पुरानी, लाख रोका तैयार रोने के ना कर तू मनमानी, मिली मुझे एक अप्सरा, कहती मेरे कोल अप्सरा, मुझको ये तू बता, क्या तेरा दिल है लापता। दिल चोरी साडा हो गया वे की करिए दिल चोरी साडा हो गया वे की करिए नैनों में किसी के खो गया वे की करिए ओ मैडम तेरी चाल तेरे सिल्की बाल, अब मैं इससे ज्यादा क्या कहूँ, मैं नशे में टल्ली हो गया वे की करिए दिल चोरी साडा हो गया वे की करिए उसकी अखियां इंग्लिश बोले मेरी अनपढ़ अखियां रे, बैठे बैठे ना गई देखो दिल को मेरे ठगियां रे, हाय मेरे पास से होके फिर वो डीजे से जाके बोली, भैया तू डिसाइड करियो अब बीट चले या गोली, क्योंकि बेबी को बेस पसंद है, बेबी को बेस पसंद है, जब वो नाचे मुझको उसका फेस पसंद है, बेबी को बेस पसंद है, बेबी को बेस पसंद है। मी देवांग देशपांडे, गेली 5 वर्ष मी गिटार शिकतो आहे. मी ट्रिनिटी कॉलेज लंडनची ग्रेड 8ची रॉक अँड पॉप एक्झाम दिलेली आहे. मी आता तुम्हाला 2 सॉंग्स आयर्न मेडनची दाखवणार आहे. पहिल्या सॉंगचं नाव आहे हॅलोड बी दाय नेम. त्याच्यासाठी मी बॅकिंग ट्रॅकचा उपयोग केलेला आहे.
कर. You'll take my life, but I'll take yours too. You fire musket, but I'll run you through. So when you're waiting for the next attack, you better stand, there's no turning back. The battle sounds, the charge begins. But on this battlefield, no one wins. The smell of hungry, smoking hearts is wet. As a virgin in this certain death.
मीठी मीठी सी ये मुनिया सर पे डाले है ये चुनिया क्यों, हाँ क्यों। हो सोनी सोनी सी कुड़ी नू मौज में रहने देना दुनिया क्यों, हाँ दुनिया क्यों। है कितनी शानदार कुड़ी ये कर देगी कमाल, इसे झूमने दे अपनी बीत दे। कुड़ी नू नचने दे, हाँ नचने दे, तू आज लगाने दे ठुमके, हाँ चमके। कुड़ी नू नचने दे, हाँ नचने दे, ये सारे आ फिक्रां नू छड्ड के बन ठन के। कुड़ी नू नचने दे, हाँ नचने दे, तू आज लगाने दे ठुमके, हाँ चमके। कुड़ी नू नचने दे, हाँ नचने दे, तू सारे आ फिक्रां नू छड्ड के बन ठन के। कुड़ी नू नचने दे। नमस्कार, मी निशांत धाकटे. आज मी सादर करत आहे त्या फुलांच्या गंधकोशी. त्या फुलांच्या गंधकोशी सांग तू आहेस का. त्या फुलांच्या गंधकोशी सांग तू आहेस का. त्या प्रकाशी तारकांच्या होतीसी तू तेज का. त्या नभांच्या नीलरंगी होनी या गीत का. गात वायूच्या स्वराने सांग तू आहेस का. त्या फुलांच्या गंधकोशी मानवाच्या अंतरीचा प्राण तू आहेस का. वादळाच्या सागराचे घोरते तू रूप का. जीवनी वर्षणारा तू कृपेचा मेघ का. आसमंती नाचणारी तू विजेची रेग का. त्या फुलांच्या गंधकोशी जीवनी संजीवनी तू माऊलीचे दूध का. जीवनी संजीवनी तू माऊलीचे दूध का. कष्टणाऱ्या बांधवाच्या रंगसीने त्रात का. मूर्त तू मानव्यकारे बालकांचे हास्य का. या इथे न त्या तिथे रे सांग तू आहेस का. त्या फुलांच्या गंधकोशी सांग तू आहेस का. त्या फुलांच्या गंधकोशी. धन्यवाद. विजय दीनानाथ चौहान, पूरा नाम. बाप का नाम दीनानाथ चौहान, माँ का नाम सुहासिनी चौहान. गांव मांडवा. उम्र 36 साल 9 महीना 8 दिन और ये 16 घंटे चल रहे हैं.
जो सुधर गया वो गया ऊपर, मालूम? क्या कहना चाहते हैं तुम? हैं? क्या कहना चाहता है? वो लोग मेरे मौत का दिन मुकर्रर किए है। मुझको मालूम है कौन सा वक्त मुकर्रर किया है। ए देखो, आज शाम 6 बजे मौत के साथ अपना अपॉइंटमेंट है। अपॉइंटमेंट इंग्लिश बोलते हैं। आज खुश तो बहुत होगे तुम, जो आज तक तुम्हारे मंदिर की सीढ़ियां नहीं चढ़ा, जिसने आज तक कभी तुम्हारे सामने सर नहीं झुकाया, जिसने आज तक कभी तुम्हारे सामने हाथ नहीं फैलाए, वो आज तुम्हारे सामने हाथ फैलाए खड़ा है। बहुत खुश होगे तुम, बहुत खुश होगे कि मैं हार गया।
Sachin Joshi. Today I am going to show you my bird videography. Let us start with the rarest kingfisher, blue-eared kingfisher. Blue-eared kingfisher eating fish. Black shoulder kite eating purple drum sunbird chick. Malabar pied hornbill. Uyghur sunbird male. White-bellied sea eagle. Amur falcon male. Orange-headed thrush. Purple drum sunbird chick. Indian peafowl. Yellow-footed green pigeon, state bird of Maharashtra. Jordan's leaf bird. White-throated kingfisher. Purple drum sunbird male. Montagu's harrier. Olive ridley turtle. नमस्कार, मी सुहास देशपांडे आणि ही माझी बायको शोभा देशपांडे. आज मी आमची जीवनगाथा या विषयावर गाण्याच्या स्वरूपात हा प्रोग्राम सादर करायचा प्रयत्न करतो आहे. मला वाटतं तुम्हाला आवडेल. तर जीवनामध्ये 4 टप्पे असतात. एक म्हणजे बालपण, दुसरं तारुण्य, तिसरं म्हणजे लग्न आणि संसार, आणि चौथा म्हणजे रिटायरमेंट. तर आपण बघूया या टप्प्याच्या गाण्याच्या स्वरूपात वर्णन. तर पहिला टप्पा म्हणजे
बालपण म्हटलं की आपल्याला सर्वात प्रथम आठवण येते ती आपल्या प्रेमळ आईची. प्रेमळ आईच्या आठवणीत हे गाणं मी तुम्हाला सादर करतो. आई तुझी आठवण येते, आई तुझी आठवण येते, सुखद सुखींच्या कल्लोळानी काळीजता जळते, माते काळीज का जळते, माते काळीज का जळते. तर दुसरा टप्पा म्हणजे तारुण्य. आता तारुण्य म्हटलं की लोकांच्या चेहऱ्यावरचा जो उत्साह आणि हास्य दिसतं ते अजून सुद्धा तसंच असतं. तारुण्य म्हटलं की तरुण मुलीबद्दल आकर्षण हे मात्र साहजिकच असतं, त्याच्यात काय कुणाचा दोष नसतो. गोड मुलगी बघितली की तिच्याकडे लक्षही गेलंच पाहिजे आणि ती आपल्याकडे बघते का असं पण विचार करायला लागतं. तर ह्या अशा प्रसंगामध्ये हे गाणं मला सुचतं. बघा तुम्हाला आवडतं. ये दिल न होता बेचारा, कदम न होते आवारा, जो खूबसूरत कोई अपना हम सफर होता. हो ये दिल न होता बेचारा, कदम न होते आवारा, जो खूबसूरत कोई अपना हम सफर होता. असंच इकडे तिकडे फिरता फिरता प्रत्येकाला बघता बघता आपल्याला कळत नाही आपल्या नशिबात कोण असेल, ही असेल का ती असेल का अशा विचारांनी आपलं मन आपलं गुंगत असतं. अशाच वेळेला एखादी सुंदर मुलगी दिसते आणि तिला बघता बघता हे गाणं आपल्या डोळ्यात येतं. मेरे सपनों की रानी कब आएगी तू, आई रुत मस्तानी कब आएगी तू, बीती जाए जिंदगानी कब आएगी तू, चलिया तू चलिया. मेरे सपनों की रानी कब आएगी तू, आई रुत मस्तानी कब आएगी तू, बीती जाए जिंदगानी कब आएगी तू, चलिया. मग आपलं हे इकडे तिकडे लक्ष जाणं किंवा आपलं पोरींकडे पाठी बघणं हे कोणाकडून तरी आईच्या पण लक्षात येतं आणि तिच्या चाणाक्ष डोळ्यातून हे आपली काय गोष्टी लपून राहत नाहीत. मग ती उशीर हो नये म्हणून मुली बघायला लागते. इकडे बघा तिकडे बघा, इकडे जमलं नाही तिकडे जमलं नाही असं होता होता एक दिवस आमच्या ओळखीच्यांची मुलगी शोभा ही आमच्याकडे आली आणि मी बाहेरून घरात शिरतानाच तिला बघितलं. बघितल्यावर मला हे गाणं आठवलं. मगर लगता है कुछ ऐसा मिल गया, न तुम हमें जानो, न हम तुम्हें जाने, मगर लगता है कुछ ऐसा मेरा हमदम मिल गया.
शोभाला बघितल्यावर मेरा हमदम मिल गया हे वाटलं खरं. आणि आईने पण सांगितलं त्याच्यानंतर काही मी तुला दुसरी मुलगी बघणार नाही. मग शेवटी जास्ती विचार न करता हो असं म्हणालो. आणि मग इतरांचे होतात तसेच लग्न असंच आमचं झालं. आम्ही बोहल्यावर चढलो. पहिला दिवस तर काय पूजा संस्कार ह्या गडबडीतच जातात. आणि नंतर मग एकांत जेव्हा मिळतो आणि आपण एकमेकाच्या हातात हात घेतो तेव्हा हे गाणं मला आठवतं. छूकर मेरे मन को किया तूने क्या इशारा, छूकर मेरे मन को किया तूने क्या इशारा, बदला ये मौसम लगे प्यारा जग सारा, छूकर मेरे मन को किया तूने क्या इशारा, बदला ये मौसम लगे प्यारा जग सारा, छूकर मेरे मन को किया तूने क्या इशारा. मग सुरू होतो आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा भाग आणि तो म्हणजे मधुचंद्र. मला वाटत नाही कोणी आपला मधुचंद्र कधी विसरू शकेल. त्यावेळेला पत्नी किंवा आमची शोभा जेव्हा समोर बसत होती मला तिच्याकडे बघून हे गाणं साहजिकच सुचलं. एक बुत बनाऊंगा तेरा और पूजा करूंगा, एक बुत बनाऊंगा तेरा और पूजा करूंगा, एक बुत बनाऊंगा तेरा और पूजा करूंगा, पर मर जाऊंगा प्यार अगर मैं दूजा करूंगा, अरे मर जाऊंगा प्यार अगर मैं दूजा करूंगा, एक बुत बनाऊंगा तेरा और पूजा करूंगा, एक बुत बनाऊंगा तेरा और पूजा करूंगा, पर मर जाऊंगा प्यार अगर मैं दूजा करूंगा. त्यावेळेला मग आपलं एकमेकावर किती प्रेम आहे, किती चांगलं वाटतं हे आपलं समजायचा प्रयत्न करतो. ते गाण्यात समजायचा मी असा प्रयत्न केला. दिल का भंवर करे पुकार, प्यार का राग सुनो, प्यार का राग सुनो रे, दिल का भंवर करे पुकार, प्यार का राग सुनो, प्यार का राग सुनो रे. फूल तुम गुलाब का क्या जवाब आपका, जो अदा है वो बहार है, आज दिल की बेकली आ गई जुबान पर, बात ये है तुमसे प्यार है, दिल तुम्ही को दिया रे. मग ह्या अशा वेळीमध्ये सुद्धा कधी कधी रुसवे फुगवे होतात. कोणीतरी काहीतरी बोलतं त्याचा अर्थ निराळात निघतो. कधी आपण तिच्या आईविषयी बोलतो, कधी ती आपल्या आईविषयी बोलते आणि थोडेसे कधी गैरसमज होतात आणि मग अबोला सुरू होतो. त्यावेळेला ह्या गाण्याचा उपयोग फार चांगला होतो. पाना जनाब ने पुकारा नहीं, क्या मेरा साथ भी गवारा नहीं, मुकुल में बन के चल दिए तन के, वल्ला जवाब तुम्हारा नहीं, माना जनाब ने पुकारा नहीं, मुकुल में बन के चल दिए तन के, वल्ला जवाब तुम्हारा नहीं. मग हा सुवर्णकाळ संपला की मग आपल्या संसाराचा गाडा सुरू होतो.
आपण सगळी सुख मिळवायचा प्रयत्न करतो. कधी कधी काही काही निर्णय घेतो, कधी काही काही निर्णय चुकतात. या वेळेला फक्त आठवण असते किंवा जोडीदाराची, ते हे गाणं सुचतं. जब कोई बात बिगड़ जाए, जब कोई मुश्किल पड़ जाए, तुम देना साथ मेरा ओ हमनवा. जब कोई बात बिगड़ जाए, जब कोई मुश्किल पड़ जाए, तुम देना साथ मेरा ओ हमनवा. न कोई है न कोई था जिंदगी में तुम्हारे सिवा, तुम देना साथ मेरा ओ हमनवा. मग हा सुवर्णकाळ संपला की हळूहळू संसाराची कर्तव्य पार पाडत असतो. की काही काही निर्णय घेतात, बरोबर येतात, चुकतात. काही काय ह्याच्यात आनंद होतो, काही काय ह्याच्यात प्रगती फार सुधारते. त्यांचे पंख उडायला लागतात, मग ते त्यांच्या विश्वात रमायला लागतात. त्यांची लग्न होतात, ते पण त्यांच्या संसारात रममाण होतात. अशा वेळी राहतात कोण? पण दोघं. त्या दोघांसाठी हे गीत मला मनापासून आवडतं, ते तुम्हाला मी सादर करतो. ओ साथी रे, तेरे बिना भी क्या जीना, तेरे बिना भी क्या जीना. ओ साथी रे, तेरे बिना भी क्या जीना. ओ साथी रे, तेरे बिना भी क्या जीना, तेरे बिना भी क्या जीना. मग आधी अशी सगळी दोघांची साथ राहते. मग एकमेका पूर्वीच्या आठवणी काढत गप्पा मारत असतात. कधी कधी आपली भांडलेले प्रसंग आठवतात, कधी कधी त्रास दिलेला आठवतं, कधी कधी संशय असतात. काय काय गोष्टी घडत असतात. पण शेवटी दोघं एकत्र आनंदात राहतात. आणि खरं सांगायचं म्हणजे अशी वेळ येते की हे सगळं कशासाठी चाललंय, हे कशासाठी चाललंय हे कळतच नाही. त्यामुळे या गाण्यात तो प्रसंग. जिंदगी का सफर है ये कैसा सफर, कोई समझा नहीं, कोई जाना नहीं. है ये कैसी डगर, चलते हैं सब मगर, कोई समझा नहीं, कोई जाना नहीं. तर अशी ही जीवनगाथा तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या शुभेच्छा आमच्या पुढच्या आयुष्यासाठी असाव्यात. आणि गणपतीची कृपा आहे, त्यामुळे या पुढचे दिवस पण आनंदात आणि समाधानात जातील अशी अपेक्षा करतो. आणि ह्याच्या पुढे परत करोनाची साथ येते, सांभाळून राहा. आजचे सर्व कार्यक्रम तुम्हाला आवडलेच असतील तर उद्या याच वेळी भेटूया श्री विजय सेवेकर यांचे प्रवचन ऐकायला. कार्यक्रमाची सांगता करूया वंदे मातरमने. धन्यवाद. वंदे मातरम, वंदे मातरम. सुजला सुफला मलयज शीतला, सस्य श्यामला मातरम. वंदे मातरम. शुभ्रज्योत्स्ना
ज्योत्स्ना पुलकितयामिनी पुल्लकुसुमित द्रुमदलशोभिनी सुहासिनी सुमधुरभाषिणी सुखदां वरदां मातरं वन्दे मातरम् वन्दे मातरम्